त्या रात्री काहीतरी भयानक घडतं. सगळ्यांना विचित्र स्वप्न पडतात. ल्यूकला पुन्हा त्या दुकानाचं दृश्य दिसतं, रॉबर्ट मरताना. आणि सकाळी उठल्यावर ल्यूकच्या छातीवर खोल पंजांचे ओरखडे असतात. ते स्वप्न नव्हतं, ते खुणा खऱ्या होत्या. पुढच्या दिवशी एकामागून एक गोष्टी चुकायला लागतात. हॅच अचानक गायब होतो. थोड्या वेळानं त्याचं प्रेत सापडतं, अगदी अस्वलासारखंच, झाडावर लटकलेलं, पोट फाटलेलं. आता सगळ्यांना खात्री होते की जंगलात काहीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. थोडं पुढे गेल्यावर एका उंच टेकडीवरून ल्यूकला जंगलाचा शेवट दिसतो. आशा निर्माण होते, पण त्याच वेळी एका प्रचंड अमानवी जीवानं फिलला पकडून जंगलात ओढून नेलं जातं. फिल कायमचा गायब होतो. आता फक्त ल्यूक आणि डॉम उरतात. पळत पळत ते एका छोट्या गावात पोहोचतात. त्यांना वाटतं ते वाचले, पण हे गाव माणसांचं नसतं.